आणि म्हणून मग तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू झाली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की म्हणजे आपल्या पक्षाने असं सांगावं की दिवाळी होऊन जाऊ देत म्हणून 2 दिवस ते पार्थिव ठेवलं होतं, त्यांनी सांगावं. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत सांगतो, असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो का विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवागाराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ओत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं त्यांच्याकडनं? भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते. आज केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट, ही जी काही भूमिका आहे